10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचं अपहरण झाल्यानं अकोल्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार्जिंग कंपाऊंड परिसरात ही अपहरणाची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे। दरम्यान दगडी पूल भागात वोरा यांचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे। ते गोदाम बंद करून बाहेर पडत असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली। त्यानंतर त्यातील 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आलं। या दरम्यान त्यांनी बचाव बचाव म्हणून आरडाओरड देखील केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि अपहरण करताना वाहन सुसाट वेगानं पळवलं। अकोला पोलिसांकडून सध्या अरुणकुमार वोरा यांचा शोध सुरू करण्यात आला असून या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान प्रत्यक्षदर्शी लोकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणकुमार वोरा एक गोदाम बंद करून ते बाहेर पडत असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ गेले। 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांच्यासोबत बोलू लागले। त्यानंतर धाक दाखवत त्यांना बळजबरी वाहनातून बसून पळून गेले। या दरम्यान वाहनातून बचाव बचाव म्हणून अरुणकुमार यांचा आवाज येत होता। काहींनी त्यांचा आवाज ऐकून घराबाहेर धाव घेतली तर काहींनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत ते सुसाट वेगात पसार झाले। दरम्यान वोरा यांचा मोबाईल घटनास्थळी पडला असून तो गोदामाजवळ पोलिसांना सापडलाय। विशेष म्हणजे ते अपहरण करते 2 तासांपासून अरुणकुमार यांच्या प्रतीक्षेत कारमध्ये एकाच ठिकाणी बसलेले होते असं पोलिसांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।